मिलिंद नार्वेकर हे कुणाचेच होऊ शकत नाही, ना उद्धवजींचे, ना वहिनींचे, ना आदित्यचे. राजाभाऊ वाझेच्या बाबतीमध्ये आज ते एकनिष्ठ वाटत आहेत, पण वाझे पुढच्या वेळेला निवडून येतील की नाही माझ्या मनात शंका आहे. संजय राऊत बोलका पोपट आमचा, जेवढे बोलतील त्यांना शुभेच्छा. शिवसेनेचे 2 वर्धापन दिन साजरे होत आहेत आणि दोन्ही वर्धापन दिनाच्या दिवसानिमित्तानं ऑपरेशन टायगरची ही जोरदार चर्चा आहे. पण माझ्यासोबत एक असे नेते आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेंसोबत, बाळासाहेब ठाकरेंसोबत, आदित्य ठाकरेंसोबत आणि एकनाथ शिंदेंसोबत असं सगळ्यांसोबत काम केलेलं आहे. प्रतापराव जाधव देखील इकडे केंद्रीय मंत्री आहेत, ते सहभागी झालेले आहेत. भाई, माझा तुम्हाला एक थेट प्रश्न आहे. बघा, तुमच्या रक्तात मूळ शिवसेना आहे, तुमचं रक्त भगवा आहे, तुम्ही 10 वेळा सांगितलेलं आहे, 10 वेळा काय 100 वेळा सांगितलं आहे. पण आज जेव्हा उद्धव ठाकरेंची अशी परिस्थिती होते तेव्हा कुठेतरी वाईट वाटतं. नाही, एक गोष्ट मला अगदी स्पष्टपणे सांगायला हवी, अगदी अंतकरणापासून सांगायला हवी. का वाईट वाटणार नाही? वाईट तर वाटच ना, आम्ही काय दुश्मन नाहीत ना. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना जन्म दिला. ज्यावेळेला आम्ही मैदान मागत होतो त्यावेळेला उद्धवची फोटोग्राफी करत होते. आम्ही जेव्हा जेल बघत होतो तेव्हा उद्धवची फोटोग्राफी करत होते. उद्धवजींना यांनी कधीची कल्पना नाही आहे. वाईट एवढंच वाटतंय की शिवसेना प्रमुखांनी उभा केलेला सगळा बंगला पत्त्यासगळा कोसळण्याचं पाप उद्धवजींनी केलं. शिवसेना भाजप युती असताना, युतीत लढले असताना काँग्रेससोबत जाऊन त्यांनी मुख्यमंत्री झाले. मी मातृश्रीतनं बाहेर पडताना सांगितलं होतं की साहेब, हा निर्णय घेऊ नका, शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला शांती लागणार नाही. हेच मी बोललोय आणि बाहेर पडलोय, तो शेवटचा काळ असा होता, तुम्ही नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक असे एकदम दिग्गज नेते सगळे बाळासाहेबांचे शिलेदार त्यावेळेला पक्षाची एक खांब किंवा आधार म्हणून काम करत होते. म्हणजे रस्त्यावर तुम्ही कधी आंदोलनासाठी उतरलात, कधी जेलवारी केलेली आहेत. बाळासाहेबांच्या मागे हे असं घडतंय, म्हणजे मी तुमचा इंटरव्ह्यू पाहिला होता, तुमच्या डोळ्यात अश्रू देखील आले होते त्यावेळेला, की ज्या पद्धतीने हे वातावरण होत आहे. मोठा प्रश्न तुम्हाला विचारतोय. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर उद्धवजींना काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? महाराष्ट्रातल्या एक साध्या माणसाला विचारा, त्याचं उत्तर नाही असं आहे. त्याचं उत्तर नाही असंच आहे. आणि म्हणून उद्धवजींनी जे पाप केलं त्या पापाची फळं भोगतायत. पण आज तुम्ही ज्या हाताने तुमचा जो पक्ष वाढवला होता ना, बाळासाहेबांच्या साथीनं राहून, आम्हालाच बाहेर काढलं ना. मग दिवाकर गावते असू देत, रामदास कदम असू देत, गजानन कीर्तिकर असू देत, आनंद घाटसूळ असू देत, एकनाथ शिंदे असू देत, लीलाधर ढाके असू देत, शिवसेना प्रमुखांच्या सोबत जे जे नेते होते ते सगळ्यांचीच वाटोळ कोण आहे उद्धव ठाकरेंचा मास्टर माइंड? मला माहिती नाही, पण मला एकच माहिती आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. कोणी काही दिवस सांगितलं तर उद्धवजींनी स्वतःच्या मनाचे निर्णय घ्यायला हवे. ते दुर्दैवाने ते झाले नसावेत असं मला वाटतंय. उद्धवजी कधी स्वतः शेताच्या बांधावर जात नाही. आता एकनाथ शिंदे बघा, जिल्ह्यात जात आहेत, तालुक्यात जात आहेत, कार्यकर्त्यांना भेटत आहेत, कार्यकर्त्यांना ताकद देत आहेत. आता ह्या आमदार खासदारांनी पुढच्या वेळेला निवडून यायचं असेल तर त्यांना ताकद काय पक्षाची? साधी भेट मिळत नाही ना. याच्यामध्ये उद्धवजींनी बदल करून घ्यायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. संजय राऊतांबद्दल तुमचं काय मत? संजय राऊतांचं आता कोण गांभीर्याने घेतं का हो? मागच्या 10 वर्षामध्ये आपण पाहिलं, जेवढे संजय राऊत बोलतात तेवढा पक्ष संपतो. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी आणखी बोलावं. शेवटाकडे येतो, जास्त जात नाही खोलामध्ये, कारण का सगळी चर्चा महाराष्ट्राला माहिती आहे आणि तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम, जुनी शिवसेना हे सगळं माहिती आहे. मी तुम्हाला काही नावं सांगतो, त्याला तुम्ही एका वाक्यात त्याला काहीतरी विश्लेषण म्हणा किंवा त्याला एक पद म्हणा तुम्हाला द्यायचं आहे. आदित्य ठाकरे. लग्न झाल्याशिवाय त्याला मॅच्युरिटी येणार नाही असं मला वाटतं. मिलिंद नार्वेकर. मिलिंद नार्वेकर हे कुणाचेच होऊ शकत नाही.
ना उद्धवजींचे, ना वहिनींचे, ना आदित्यचे. अनिल देसाई. अनिल देसाई अतिशय प्रामाणिक माणूस आहे, शुद्ध माणूस आहे, चांगला माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे. राजाभाऊ वाजे. राजाभाऊ वाजेच्या बाबतीमध्ये आज ते एकनिष्ठ वाटत आहेत, पण वाजे पुढच्या वेळेला निवडून येतील की नाही माझ्या मनात शंका आहे. संजय राऊत. संजय राऊत बोलका पोपट आमचा, जेवढे बोलतील त्यांना शुभेच्छा. अरविंद सावंत. अरविंद सावंत देखील मी म्हणेन अभ्यासू आहे, पण किती प्रामाणिक आहे मी सांगू शकणार नाही. शेवटची 2 नावं घेतोय. एक नाव तुम्हाला खूप जवळच आहे, कारण का तुमच्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये येतं. अनिल परब. अनिल परब यांनी जी व्यवस्थित दिशा द्यायला हवी ती उद्धवजींना, ती वकील असताना देखील दिली नसावी असं मला वाटतं. शेवटचं उद्धव ठाकरे. नाही, उद्धवजींनी सांगतो ना मी, ऐकावे जनाचे करावे मनाचे, ते होत नाही. शेताच्या बांधावर जात नाही, तालुक्यात जात नाही, मातोश्रीतना बाहेर पडत नाही, कुणाला भेट देत नाही, त्याची फळं आता बघतायत. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, ABP माझा, मुंबई.